गाइस फायनली आपलं दर्शन झालं आहे. डायडींची देवी म्हणजेच दगडीजळीची आई भवानी. सो हे गाइज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे रविवार सकाळचे 8 वाजलेत आणि मी निघालो आहे लालबागला. लालबाग आणि पहिले बांद्राला आणि नंतर पुढे लालबाग पायका. सो दरवर्षीप्रमाणे मी 4-5 देवींना जातो आणि तो ब्लॉग शूट करतो. परत म्हणजे व्हिडिओ बनवतो म्हणा किंवा देवीचं दर्शन घेतो. जसं आपण गणेशोत्सवात घेतो तसंच. सो आता आपण पहिले जाणार बांद्रा चारीमरी देवीला. त्यानंतर तिथून पुढे जाणार आहोत लालबाग, परेल, चिंचपोकळी असं करून पायका दगडीजळीला शेवटचं आणि मग तिथून पुन्हा घरी रिटर्न. सो चला तर जाऊया आता इथून. म्हणजे जाऊन आपल्याला 1-1.5 तास लागेल तिथे पोचायला. सो जास्त वेळ न दवडता निघूया, कारण दुपारी 3-4 वाजेपर्यंत आपल्याला पुन्हा यायचं आहे. सो चला जाऊया, बघूया काय काय यावर्षी नवरात्रोत्सवात बघायला भेटतं आपल्याला, कसं देवीचं दर्शन होतं ते. चला तर. सो नेहमीप्रमाणे आपण गाडी पार्क करून निघालो होतो आता स्टेशनला. सो चला. सो गाईज आता आपण बांद्रा स्टेशनला पोचलो आहे आणि इथून सरळ चालत आपण आता बांद्राच्या जरीमरी देवीला जाणार आहोत. 10 मिनिटात आपण पोचू. सो गाईज बघू शकता हा आहे बांद्राचा तलाव आणि समोर आहे जरीमरी देवीचं मंदिर बांद्राचं. सो चला जाऊन घेऊया दर्शन जरीमरी देवीचं. सो गाईज आपण एक ताट घेतलं आहे देवीसाठी आणि 100 रुपयाचं. फायनली आपलं दर्शन झालं आहे आणि आतमध्ये शूट तर घेता येत नाही, तुम्हाला माहिती आहे मंदिरामध्ये. सो बाहेरून बघू शकता तुम्ही. आणि आता मी निघालो पुढे लालबाग साईडला. तिथे समोर आपली देवी आहे जरीमरी देवी. सो गाईज आत्ता मी परळला उतरलो आहे आणि इथून आपण जाणार आहोत जपाची देवी आणि त्यानंतर केम हॉस्पिटलच्या एक देवी आहे त्या देवीला, परळच्या देवी. सो चला. फायनली आपण आलेलो आहोत परळच्या देवीकडे, जी केम हॉस्पिटलच्या समोर आहे, परळची आई माऊली. सो चला ताट घेऊया आणि आतमध्ये जाऊया दर्शनाला. सो इथे पण आपण एक ताट घेतलं आहे 100 रुपयाचं आणि बघू शकता इथे आय थिंक होम पूजेसाठी सगळी तयारी आहे आणि समोर आई भवानी आहे. चला तर. सो आता आपण आलेलो गणेश गल्लीजवळ, म्हणजे लालबागच्या मातेजवळ गणेश गल्लीतली देवीची मूर्ती, त्याचं आपण आता दर्शन घेणार आहोत. सो चला आता लालबागच्या मातेचं दर्शन घेऊया. इथे पण एक ताट घ्यायचं आहे आणि आतमध्ये जाऊया आपण. सो लालबागला पण आपण ताट घेतलं आणि लाईनमध्ये उभा पण 10-15 मिनटात नंबर येईल आपला. इथेच गणेश गल्लीचं डेकोरेशन होतं, महाकालेश्वर उज्जैन मंदिर आणि इथेच म्हणजे जिथे बाप्पा बसतो तिथेच देवी पण बसते. सो ते पण आता दर्शन घेऊया आपण. सो आपण आता जस्ट पोचतोय आतमध्ये गाभाऱ्यात देवीच्या आणि समोर सुंदर देवीचं रूप आहे. गणेश गल्लीतल्या लालबागच्या मातेचं दर्शन घेऊन आपण निघालो आहोत तेजुगायजवळ, म्हणजे तेजुगायची देवी. सो त्या देवीचं पण दर्शन घेणार आहोत आणि मग त्याच्या पुढे आपण चिंचपोकळी. सो त्यापूर्वी चला तेजुगायच्या देवीचं दर्शन घेऊया.
तेजुगाव नवरात्र मंडळ लालबाग. चला. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत चिंचपोकळी नवरात्र मंडळाजवळ. चिंचपोकळीच्या चिंतामणी म्हणजे तिथे जिथे देवी बसत तिकडे आपण आता आलो आई भवानीचं मंदिर म्हणजे गाभाऱ्यात. सो ही आहे चिंचपोकळीच्या चिंतामणी चरणी घातली असते देवी. फायनली आपण बायकाला आलेलो आहोत दगडी चाळीच्या इथे. सो चला जाऊन घेऊया डॅडींच्या देवीचं दर्शन. सो आता आपण पोचलेलो आहोत बायकाला दगडी चाळीजवळ आणि बघू शकता दोन्ही साईडला पॅनल्स वगैरे लागलेले आहेत आणि समोर डॅडी आणि गीता गवळी मॅम आणि समोर सगळेच बॅनर आहेत. सो चला आतमध्ये जाऊया दर्शन घ्यायला. फायनली आपण पोहोचलो आहोत. फायनली आपण देवीजवळ पोहोचलो आहे. बघू शकता आई भवानीचा फोटो. फायनली आपलं दर्शन झालं आहे. डॅडींची देवी म्हणजेच दगडी चाळीची आई भवानी.